मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि नेहमीप्रमाणे आपण राजे गटाबरोबर राहण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये आपण 92 पासून जो निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये वाढच होत गेली आणि आजही आपण त्याच भावनेतून आणि त्याच आवेशाने आपण राजे गटाबरोबर राहण्याच्या दृष्टीने सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो। आणि त्याचबरोबर डॉक्टरांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी वक्तव्य केले की जे काही गावागावामध्ये गटतट असतात घरामध्ये सुद्धा असतात, परंतु ते सगळे आम्ही बाजूला ठेवून आम्ही 2 पावलं मागं पुढं सरकून त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहेत। याबद्दल सुद्धा डॉक्टर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। त्याची आज अत्यंत गरज आहे। आज जे काही राजकारण आपण आजूबाजूला चाललेलं आपण पाहतोय आणि जे काही निवडणुकीचा निर्णय लागला असेल याच्यामध्ये दीपकराव चव्हाणांना आपल्या उमेदवाराला अपयशाला सामोरं जावं लागलं, आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागलं, परंतु तरीसुद्धा एकंदर परिस्थिती जर आपण पुढची पाहिली तर अत्यंत विदारक परिस्थिती, अडचणीची परिस्थिती आहे। आत्ताच झालेल्या विधानसभेचं अधिवेशन असेल, अधिवेशन कशावर चाललं हे तुम्ही टी व्हीवरती पाहत असाल। बजेटचं अधिवेशन होतं, बजेटवर चर्चा झाली का? कशावरती चर्चा चालली होती? औरंगजेबाची कबर, म्हणजे विषय अजून कुठले विषय होते? कामरा, कुणाल कामरा, कोरटकर, म्हणजे जे विषय किती महत्त्वाचे आहेत किती महत्त्वाचे नाहीत हा वेगळा भाग आहे, परंतु विधानसभेमध्ये बजेटच्यावरती कुठलीही चर्चा नाही आणि ज्या चर्चेला आजच्या काळाच्यानुसार फारसा काही अर्थ नाही अशा प्रकारच्या चर्चेमध्ये संपूर्ण अधिवेशन घालवायचं। आणि हे जर अशा प्रकारे जर इथून पुढच्या काळामध्ये जर राजकारण चालणार असेल, जर विकास कामांची अशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढं नेण्याची पद्धत होणार असेल तर मग मात्र निश्चितपणे चिंतेची बाब आहे। इथून मागचा काळही आपण पाहिलेला आहे, त्या ठिकाणी वादविवाद होतच राहणार, त्या ठिकाणी विरोधक राहणार, कोणतरी सत्तेवर असणारे चालत राहणार, परंतु त्या ठिकाणी मुद्द्याला धरून काहीतरी घडत होतं। हे मुद्दे आता कुठे गेलेत हेच समजत नाही आणि ते वरती चालले तेच खालती आपण आणू पाहतोय का काय? त्यामुळं बापू तुम्ही सांगितलं की जे जायचे जाऊ द्या, गेले जाऊ द्या, तो काय फारसा मोठा विषय नाही। तुम्ही सर्व बरोबर असल्यानंतर महिला मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। सहसा कार्यक्रम असला की महिलांची उपस्थिती थोडीफार कमी असते, परंतु आज तुम्ही दाखवून देताय की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, त्याकरता तुमची उपस्थिती ताकदीने तुम्ही दाखवून देताय की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, काय काळजी करू नका, आणि तुम्ही बरोबर असल्यावरती आम्ही कसलीच काळजी करत नाही, काय व्हायचं ते हो द्या, काय त्याला घाबरायचं। आजपर्यंत आपण उजळ मात्याने ह्या तालुक्यामध्ये कामं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट कधी दडवली नाही आणि कुठल्याही तालुक्यामधल्या कुठल्याही कामामध्ये मग रामराजांपासून खालती असणाऱ्या कार्यकर्त्यांनी कधीही वेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी कधीही लक्ष घातलं नाही, कधीही भ्रष्टाचार ह्या तालुक्यामध्ये होऊन दिला नाही आणि उजळ मात्याने आपण आपले कार्यकर्ते नेहमीच काम करत गेलो आणि तशाच पद्धतीने उजळ मात्याने तिथून पुढचा कालक्रमण आपल्याला बापू करायचं आहे। त्यामुळे घाबरायचं काही कारणच नाही, एका अपयशाने काय खचून जायचं कारण नाही। ताकदीने आपण पुन्हा 5 वर्षांनी निवडणुका त्यावेळेला बघू ना काय असेल ते, आता जिल्हा परिषदेच्या लागतील, पंचायत समितीच्या निवडणुका लागतील आणि सर्वात महत्त्वाचं 28 सालापर्यंत रामराजे आमदार आहेत ना, त्यामुळे घाबरायचं काय काय? आणि त्यांच्या शब्दाला आज किती किंमत आहे ते मुंबईमध्ये त्यांच्याबरोबर गेल्यावरच समजतं। तिथं कुठलाही पुढचा असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, रामराजांनी शब्द टाकल्यावर त्याला ऐकावा लागतो, कारण त्याची कामं रामराजांनी मंत्री असताना विधान परिषदेचे सभापती असतानाही केलेली आहे। कधीच भेदभाव केला नाही, कधीही भेदभाव केला नाही। जी कामं लोकांसाठी असतात ती कामं नेहमी करण्याचाच आणि मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे। 92 साली मी ज्यावेळेला सभापती झालो तुमची आमची फारशी ओळखसुद्धा नव्हती, त्यावेळेला नामदेवराव भाऊ होते, गुरवे होते, हळूहळू मंडळी जवळ यायला सुरुवात झाली होती
अगदी सांगायचाच प्रसंग असेल, डॉक्टर तुम्ही बाजीराव फारसं त्यावेळेला राजकारणात येत नसाल, तुमचे वडील त्यावेळेला राजकारणात होते. म्हणजे या परिसरातून सगळ्यात आधी माझ्याबरोबर कोण आला असेल तर ते सगळ्यात आधी ते बरोबर आहे. आजही मला आठवतं, अत्यंत निस्वार्थीपणे त्या ठिकाणी कार्य करणारी व्यक्ती, अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आजही माझ्यासमोर आहे. म्हणजे अक्षरशः मलोडीला गेल्यानंतर झाडाखाली सतरंजी टाकून 4-5 लोकांसमवेतच मी बसलो होतो आणि तिथून हळूहळू वाढ होत गेली. तिथून मग वडगावला सुद्धा हळूहळू त्याप्रमाणे वाढ झाली. बरीचशी मंडळी आपोआप त्यानंतर बरोबर आली आणि वाढत वाढत आपण ही गावं जवळपास 100% आपल्याबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी. मला आजही आठवतो, ज्यावेळेला मी सभापती म्हणून पहिल्यांदा वडगावला आलो, त्या ओढ्यात आल्या त्यावेळेलाच नेमका दुष्काळ पडला होता आणि जोराचा दुष्काळ होता. त्यावेळेला काही धोंबलकवडीचं पाणी नव्हतं, नीरा देवघरचा पत्ताच नव्हता, धरणांचाच पत्ता नव्हता, तर पाण्याचा कुठून असणार. त्यावेळेला मी पाहिलं की त्या विहिरीवरती, त्या आडावरती, ओढ्यातल्या झाडावरती त्या ठिकाणी टँकरनी पाणी सोडायचं आणि तिथून तुम्ही उपसून न्यायचं, हांड्याने डोक्यावर न्यायचं. ही त्या काळातलं मी पाहिलेलं आहे. आजच्या तरुणांना हे माहीत नसेल, त्यामुळे एखाद्या वेळेला पाण्याचं महत्त्व माहीत नाही. ते बघितल्यानंतर आता या ठिकाणी काही आमच्या वडीलधाऱ्या महिला असतील, त्यांनी ते प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे. डोक्यावरती हांडा आणलेला आहे. बापू सासवडला सुद्धा तीच परिस्थिती होती. रस्त्याच्या कडेला तुमचा छोटासा आड होता, त्यामध्ये पाणी सोडायचं टँकरने आणि तिथून अख्खं गाव न्यायचं. म्हणजे अशा परिस्थितीमधून हा तालुका गेलेला आहे आणि अशी परिस्थिती ह्या तालुक्यात होती, ह्याची जाणीव आज आपल्या तरुण मंडळींना ही नाही. आणि त्यामुळं वाटते की हे सगळं आपोआपच घडलं आहे. हे काही आपोआप घडलेलं नाही. त्या ठिकाणी रामराजे साहेब अपक्ष या नात्याने आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी बदल होत गेला. मी काय असं म्हणणार नाही की पूर्वीच काही कोणी प्रयत्न केले नव्हते. मालोजीराजांपासून प्रयत्न होत होते. माझे आमदार चिमणरावजी कदम असतील, रोजगार हमीच्या आणि इतर माध्यमातून त्यांनीसुद्धा पुष्कळ प्रयत्न केले. पाणी अडवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न त्यांनीसुद्धा केले, याविषयी काही शंका नाही. परंतु त्या ठिकाणी बाहेरून पाणी आणल्याखेरीज ह्या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकणार नव्हता. आणि ते ओळखून आणि तुम्ही मंडळीने रामरायांना अपक्ष म्हणून निवडून दिल्यानंतर सुदैवाने अनेक अपक्ष आमदार पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळी भागातले त्यावेळेला निवडून आले. स्वर्गीय संपतराव देशमुख होते कडेगावचे. त्यांनी आणि रामराजेंनी त्या ठिकाणी कल्पना कृष्णा खोऱ्याची काढली, कृष्णा खोऱ्याची स्थापना करून घेतली. आणि त्यामुळं तुम्हालाच नव्हे, फलटण तालुक्यालाच केवळ नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाला आज जे पाणी पाहायला मिळते, हे कृष्णा खोरीची स्थापना आणि त्याच्या माध्यमातून ठराविक काळामध्ये जी पाणी अडवण्याची गरज होती, ती गरज ओळखून रामराजांनी जी काही पावलं त्या ठिकाणी टाकली आणि त्यामुळं 95 TMC पाणी अडवतं. 95 TMC म्हणजे कोयना धरणा एवढं पाणी, तेवढं पाणी अडवण्याचं काम त्यावेळेला वेळेमध्ये त्या ठिकाणी रामराजांनी आणि कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून हे पूर्ण झालं. आणि त्यामुळं आज आपल्याला पाणी पाहायला मिळते. हे जर बापू घडलं नसतं तर काय झालं असतं? आजही आपण त्याच दुष्काळी परिस्थितीत आणि त्याच छायेमध्ये आजही वावरत असतो. ही जाणीव करून देण्याची आजच्या पिढीला नक्कीच गरज आहे. त्यांना वाटते आपोआप घडले. अहो, धोंबलकवडी कृष्णा खोऱ्याचं पाणी आपल्या नीरा खोऱ्यात आणणं ही काही सोपी गोष्ट नाही. बघितल्यावरच लक्षात येतं ही काय केलं. आणि त्या पाण्याचा उपयोग आज आपल्या सगळ्यांना होत असताना या तालुक्यामध्ये या 30 वर्षात काय झालं तर प्रचंड मोठा पाण्याचा प्रश्न सुटला. बापू तुम्ही म्हटला त्याप्रमाणे आपली ह्या परिसरातील लोक ही मुंबईला त्या ठिकाणी हमाली काम करायला जात होती. आज त्या ठिकाणी किती आहेत असं विचारलं तर अगदी हातावरच्या बोटावर मोजणे इतकी, आणि ती सुद्धा आता तिथं कोणी हमाली करत नाहीत. म्हणजे मुंबईला आता हमाली करणारी आपली माणसं राहिली नाहीत. काही उद्योगात असतील आणि काही नेते झालीत. आपल्या भागातली लोक तिथेही नेते झालेली आहेत. म्हणजे ती परिस्थिती होती. डोक्यावरचा हांडा आपल्या महिलांच्या गेला, आपल्या माता भगिन्यांच्या गेला. ही परिस्थिती निर्माण करण्याच्या मागं जर कोणी असेल तर त्या ठिकाणी रामराजे आहेत असं जर म्हटलं तर काही चुकीचं ठरणार. आणि म्हणूनच म्हणतो की आपण एवढं काम केलेलं आहे. औद्योगिकरणाचा प्रश्न होता, तो औद्योगिकरणाचा प्रश्न मार्गी लागला. बापू तुम्ही म्हटलं ही वस्तुस्थिती आहे. आपल्या जवळच उत्तर कोरेगावमध्ये केंद्राचा औद्योगिक कॉरिडॉर हा एक फार मोठा प्रकल्प, केंद्राच्या अधिकाऱ्यांनी निवडलेली जागा, त्यांना फक्त सुचवलं पण त्यांनी येऊन जागा निवडली.
जागा निश्चित केली, परंतु काही नतद्रष्ट लोकांनी ती योजना हाणून पाडली, कुठंतरी दुसरीकडे न्यायची म्हणून त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला, तिथेही झाली नाही आणि हाणून पाडल्यामुळे हिथंही झाली नाही आणि कुठंच झाली नाही. म्हणजे हातात आलेला एक अत्यंत चांगला मोठा आपल्या सर्वच भागाला, सातारा जिल्ह्याला आणि परिसराला एक अत्यंत त्या ठिकाणी लाभदायक असणारा मोठा त्या ठिकाणी केंद्राचा औद्योगिक कॉरिडॉर ह्या काही नतद्रष्ट मंडळींनी तो घालवला आणि फार मोठा त्या ठिकाणी आपल्या सर्वच भागाची हानी त्या ठिकाणी ह्या मंडळींनी केली. आता ही कोण आहेत, काय आहेत, ते आता हळूहळू आपल्याला जरूर सांगतो, आजचा काय आपला तो विषय नाही. पण अशा प्रकारची कामं करणारं नेतृत्व आपल्याला लाभलं. एक कमिन्ससारखा मोठा उद्योग आणला गेला आणि तो आणत असताना त्याच्या मागं काहीतरी कष्ट घेतल्याशिवाय येत नाही. त्यांना त्या ठिकाणी खात्री दिल्याशिवाय मोठे उद्योग येत नाहीत. त्यांना खात्री देऊन आणलं आणि आज एक अत्यंत मोठा उद्योग फलटणला, शाश्वत स्वरूपाचा उद्योग आज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्याबरोबर अनेक उद्योग आता हळूहळू येऊ पाहत आहेत आणि संपूर्ण फलटण लोणंद रोड हा औद्योगिक करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही काळातच आपल्याला बघायला मिळत. हे सर्व एवढी महत्त्वाची कामं होत असताना कुठंतरी एखाद्या निवडणुकीमध्ये जरी अपयश आलं असलं तरी येणाऱ्या निवडणुकीत आपण ते भरून काढू आणि त्या ताकदीने कामाला लागा, एवढंच सांगण्याकरता या ठिकाणी मी आपल्याला आलो. आणि शेवटी जे काय चालले काही बरं नाही. आणि शेवटी बापूंची किती वर्ष राजकारणात झाली मला माहीत नाही, माझी जवळपास 33 वर्ष झाली, त्यांची 25 वर्ष झाली. आता कुठंतरी तरुण मंडळींनी पुढं या, तरुण मंडळींनी पुढं येऊन आणि चांगली तरुण मंडळी, कंसात त्यामध्ये ते म्हणावंच लागते चांगली, कारण चांगली तरुण मंडळी राजकारण म्हटलं की नको आपला उद्योग बरा असं म्हणायला लागली. आणि जी काही कशातच नाही त्यांना राजकारण बरं वाटायला लागलं. म्हणजे उदाहरणच त्याचं झालं तर ज्या वेळेला स्वातंत्र्याच्या काळामध्ये नेते मंडळी कोण होती तर बॅरिस्टर होती, शिक्षक होती. महात्मा गांधी कोण होते, बॅरिस्टर होते. नेहरू बॅरिस्टर होते. सरदार पटेल बॅरिस्टर होते. ही सर्व मंडळी सुशिक्षित होती. आत्ताच्या काळामध्ये सुशिक्षित माणूस हा राजकारणामध्ये नकोच म्हणतो. तसं करून चालणार नाही. आपली चांगली मुलं राजकारणात आली तरच ते राजकारण टिकणार आहे आणि राजकारण नीट राहणार आहे. आणि टवाळ आली तर काय टवाळांचंच राजकारण होणार आहे. मग काय होणार? मग आज इथं उद्या तिथं परवा माहीत नाही कुठं. हे असं होता कामा नाही. हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. काय वडगावला असं कमी दिले म्हणून त्या ठिकाणी कुणाला वेगळा निर्णय घ्यायचा काय कारण? डॉक्टरांना माहिती आहे, तुम्हाला सुद्धा जरा बाजूला ठेवून भरपूर मदत केली का नाही केली? राजकीय सोडा, राजकीय गावासाठी केली, राजकीय गावासाठी केली, पण व्यक्तिगत सुद्धा केली. व्यक्तिगत सुद्धा ताकद भरपूर दिली. हे काहीतरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगलं घडावं ह्याच्या दृष्टिकोनातून दिली. हे सगळ्याला कल्पना याची. पण आता जर ह्याच्यापेक्षा अधिक काय पाहिजेचं असेल आणि कुणाला काही निर्णय घ्यायचा असेल तो त्यांच्यापाशी तुम्ही मंडळी बरोबर राहा. आपण ह्या तालुक्यामध्ये जी परंपरा, जी सुसंस्कृतपणा ह्या तालुक्याचा आहे त्याला बाधा न येता इथून पुढचं राजकारण आपण आपल्याच पद्धतीने पुढं न्यायचं. शेवटी तुम्ही मला म्हणाल जशाच तसं उत्तर द्या, आला की त्याला हाकलून द्या, आपल्याबरोबर असेल नसेल. अहो ही सर्व जनता गेली पिढ्यानपिढ्या आमच्या बरोबरचीच जनता आहे. आता कुठं कोणाला हाकलू? तुम्ही मला कान जरूर धरू, परंतु तुमच्या आमच्या अनेक पिढ्यांचे संबंधित, हे काय आजचे संबंध नाही. तेव्हा मला तुम्ही 60व्या वर्षी म्हणाल की स्वभाव बदला, तर ते काही शक्य नाही. माझा स्वभाव आजही तोच राहणार, सर्वांना बरोबर घेऊन जाणार. आता कसं वागायचं नाही तुम्ही ठरवायचं. डॉक्टर म्हणतात तसा कान जरूर पकडू, परंतु आपण जर एवढ्या योग्य पद्धतीने पुढे जात असलो तर त्यामध्ये वेगळा विचार करण्याचं कारणच काय? तात्पुरता कुठंतरी फायदा करून घेण्यासाठी इकडून तिकडून उणं मारण्यात फारसा अर्थ नाही. शाश्वत आपण राजकारण करतोय आणि आपण कुठल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही. तर या तालुक्याचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो, पिढ्यानपिढ्याचं देणं लागतो. ही भावना असल्यामुळं आपण काम करतो. म्हणजे असं काय नाही की मला ह्यातून कमवायचं ना आता संपलं राजकारण. तुम्ही निवडून द्या, निवडून देऊ नका, आम्ही तुमच्याबरोबर राहणारच आहे. ह्याच्याविषयी मनात सुद्धा शंका बाळगतो. तर आपले तसे संबंध आहेत आणि तुम्ही तेवढं प्रेम आणि विश्वास दिलेला आहे. असं नाही की तुम्ही दिलेला नाही, तुम्ही दिलाच आहे. किती मतं बापू बाहेर जात होती या गावात? अगदी किरकोळ मतं बाहेर जात होती. सगळं गावच एकत्र होतं. आजही सगळं तुम्ही एकत्रित आहात. आणि म्हणूनच मला तुम्हाला आव्हान करायचं आहे की कुणी कुठलाही निर्णय घेतला, आम्ही आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. एक काम जास्त होईल, एक काम कमी होईल,
परंतु या तालुक्याची परंपरा आपण अबाधित ठेवून या तालुक्यामध्ये चुकीचं राजकारण जर कोणी करू पाहत असेल तर ते आम्ही चालून देणार नाही, एवढंच आपल्याला निक्षून सांगतो. यावेळेला पाण्यामध्ये सुद्धा राजकारण आलं, कधीही नव्हतं. आता निराव कुजवा कालवा 1930 पासून तिथं चालू आहे. आता मी जर म्हणायला गेलो की मी कालवा सोडायला सांगितलं आणि मी आता फालकं उचलून आता तुम्हाला पाणी देतोय, तसं आहे का? जे काही नियोजन आहे नियोजनाप्रमाणे त्या ठिकाणी घडत गेलं पाहिजे. हे काय कोणी देत नाही आणि कुणाचं कोणी घेत नाही. हे आपल्याला जरी रामरायांच्या माध्यमातून धरण निर्माण झालं असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी नियोजनाप्रमाणे ते सर्वांनाच पाणी मिळणार. असं काही राजगटाने घ्यायचं आणि बाकीच्यांनी घ्यायचं नाही असा काही विषय आहे का? त्यामुळे पाण्यामध्ये, समाजकारणामध्ये आणि विकास कामांमध्ये आपण कधीही राजकारण आणलं नाही आणि जर कोणी आणू पाहत असेल तर ते मात्र आपण चालून द्यायचं नाही, एवढं निक्षून ह्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. अधिक वेळ मी आपला घेणार नाही. इथं येण्याचा उद्देशच होता की आम्ही तुमच्याबरोबर आहे, तुम्ही कसलीही काळजी करू नका, आपण ताकदीने पुढं जाऊ. येणारी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ही ताकदीने बापू आपण निवडून आणायची. आणि तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो की चांगली तरुण मंडळी पुढं करा, तेच आपले उमेदवार असतील आणि तेच आपलं भविष्य असेल, त्यांना ताकद आपण देऊ. पण हा तालुका सरळच ठेवू. फक्त जाता जाता एकच विनंती करेन की आता कृपा करून गटात 2 गट ठेवू नका. मी अनेकदा सांगतो की राजे गटाला पराभूत करायची ताकद कुणात आहे तर ती आपल्यातच आहे, विरोधकात अजिबात नाही. आजही तुम्ही मोजा, आजही त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला कुठेही दिसणार नाही. त्यांनी कुठलाही कार्यक्रम घेऊ द्या, फारशी माणसं त्या ठिकाणी दिसणार नाहीत. परंतु आपल्यालाच आपली जिरवायची आहे तरच ते घडू शकतं, अन्यथा ते घडू शकत नाही. त्यामुळं तेवढं फक्त तुम्ही जर पाळलं तर पुन्हा दोन्ही दिवस यायला फारसा वेळ लागणार नाही आणि ते आणण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांची आहे. आम्ही आहे एवढंच लक्षात ठेवा. आपण अत्यंत कमी वेळात चांगला कार्यक्रम घेतला. आपणा सर्वांचे, विशेष करून आमच्या माता भगिनींचे मनापासून ह्या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो.